तर मंडळी, संकष्टी स्पेशल उकडीचे मोदक एकदम छान आणि मऊसर झालेले. तर त्यासाठी मी सारण बनवण्यासाठी 1 चम्मच तूप घेतलं, त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घातले, 1 चम्मच खसखस घेतला, 2 वाटे मी खोबरं घेतलं आणि 1 वाटी मी गूळ घेतलं. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. थोडंसं मिश्रणला पाणी सुटेल ते आपलं पाणी सर्व सुकवून घ्यायचे. नंतर त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकली, त्यामुळे छान असा वास येतो आणि हे सर्व घट्ट करून घ्यायचं. तर इथे बघा सर्व पाणी सुकलं आहे, आपलं मिश्रण तयार झालं आहे. नंतर मी उकड काढण्यासाठी 1 वाटी मी पाणी घेतलं, 3 ते 4 चम्मच मी दूध घेतलेलं, मीठ टाकलं थोडंसं आणि थोडंसं तूप टाकलं 1 चम्मच आणि 1 वाटी पाण्यासाठी मी 1 वाटी पीठ घेतलेलं. आता हे सर्व मिक्स करून त्यामध्ये गॅस बंद ठेवायचा आणि 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ देऊन द्यायचं. 5 मिनिटानंतर मी एका परातीमध्ये काढून घेतलं. पहिलं मी ना 1 वाटी घेतली आणि पीठ असं मळून घेतलं गरम आहे म्हणून. नंतर एक थोडंसं तूप घातलं आणि पीठ मस्त असं मऊसर मळून घेतलं. इथे बघू शकता. तर हे मोदक ना मी साच्यामध्ये करते. तर एक साचा घेतला, त्याला असं तेल किंवा तूप लावायचं आणि असं पीठ लावून घ्यायचं आणि त्यामध्ये असं मिश्रण घालायचं, असं गोल करायचा मध्यभागी आणि आणि असं वरून असं थोडंसं पीठ लावून घ्यायचं, बंद करून घ्यायचं. तर इथे बघा मस्त असं आपला मोदक तयार होतं आणि सर्व एकाच आकाराचे मोदक तयार होतात. तर तुम्हाला पुन्हा दाखवते मी. तर इथे बघा साच्यामध्ये असं पीठ भरून घ्यायचं आणि नंतर वरून असं मिश्रण घ्यायचं आणि आपण मोदक तयार करायचे. तर इथे बघा मस्त असे मोदक सर्व मी करून घेतले आणि असे पटकन होतं असे करायला साच्यामध्ये. तर हे बघा छान असे मोदक तयार झाले. तर इथे मी चाळणीमध्ये थोडं केळीचं पान ठेवलं आणि इथे मी गरम करण्यासाठी पाणी ठेवलं. पाणी गरम झालं की आपण हे 10 ते 15 मिनिटं मोदक वाफवून घ्यायचे. तर इथे बघा 10 ते 15 मिनिटं झाली आहे. मोदक काढून घेतले. एकदम छान झाले. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब